नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 27 फेब्रुवारी 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतले आहे। तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात रिव्हिजनसाठी। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, केरळ या राज्याचे नाव केरळम करण्याच्या प्रस्तावाला केंद्राने अधिकृत मंजुरी केव्हा दिलेली आहे? तर 24 फेब्रुवारी 2026 या दिवशी। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर आशिया आर्थिक संवाद 2026 चे आयोजन आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये करण्यात आले आहे? तर ते शहर आहे पुणे हे शहर। यानंतर फेब्रुवारी मध्ये पर्यटन नेतृत्व शिखर परिषद 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर नवी दिल्लीमध्ये। यानंतर सीजे 1000 हे जगातील पहिले जमिनीवरून डागले जाणारे हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र कोणी विकसित केले आहे? तर चीन या देशाने। यानंतर नीती आयोगाचे अंतरिम सीईओ म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे? तर निधी छिब्बर यांची। यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये नेदरलँड देशाचे पहिले समलैंगिक आणि सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनले आहेत? तर रॉब जेटन असे त्यांचे नाव आहे। यानंतर प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत 8 चित्ते कोणत्या देशातून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क मध्ये आणले जाणार आहे? तर बोत्सवाना या। यानंतर 8वा प्रश्न, तर राष्ट्रीय महामार्गावर मधमाशी कॉरिडॉर विकसित करण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणत्या संस्थेने नुकताच घेतला आहे? तर NHAI या संस्थेने, म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या। यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये लखपती बेटिया ही योजना सुरू करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे? तर दिल्ली। यानंतर 10वा प्रश्न होता कालचा आपला शेवटचा, तर अलीकडेच कोणत्या ऑस्ट्रेलियन बेटावर जेंटू पेंग्विन मध्ये H5N1 बर्ड फ्लू विषाणूचा पहिला रुग्ण आढळलेला आहे? तर हर्ड बेट या। तर विद्यार्थी मित्रांनो, तर आज तारीख आहे 27 फेब्रुवारी 2026। तर चला आजच्या आपण चालू घडामोडीकडे वळूयात। आजचा पहिला आणि खूप महत्त्वाचा प्रश्न पाहून घेऊयात। तर विंग्स इंडिया 2026 मध्ये कोणत्या विमानतळाला बेस्ट एअरपोर्ट पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे? तर लोहगड मधील पुणे विमानतळाला। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर पुणे विमानतळाला विंग्स इंडिया 2026 या प्रतिष्ठित नागरी विमान वाहतूक परिषदेमध्ये बेस्ट एअरपोर्ट हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि हैदराबाद येथे आयोजित कार्यक्रमामध्ये मिळालेला हा सन्मान पुणे विमानतळाच्या कार्यक्षमतेच्या आणि प्रवासी सेवांच्या उन्नतीच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरलेला आहे। आणि हा पुरस्कार नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपल्या भारतातील प्रमुख नागरी विमान वाहतूक कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात आला आहे। आणि वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षम संचालन, मजबूत सुरक्षा मानके, प्रवासी सुविधा सुधारणा आणि उच्च दर्जाची सेवा प्रदान करण्यासाठी पुणे विमानतळाने सातत्याने केलेल्या प्रयत्नांची ही दखल आहे, असे संचालक संतोष ढोके यांनी सांगितले आहे। तर विद्यार्थ्यांनो, ढोके म्हणाले, तर पुणे हे उद्योग, शिक्षण आणि नवोपक्रमांचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत असताना विमानतळाची भूमिका कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यात आणि आर्थिक विकासाला चालना देण्यात अत्यंत महत्त्वाची आहे। आणि हा पुरस्कार आधुनिक विमानतळ पायाभूत सुविधा उभारण्याचा, प्रवासी अनुभव अधिक सक्षम करण्याच्या आणि आपल्या भारताला जागतिक विमान वाहतूक केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुनर्रचना करतो आणि या उल्लेखनीय यशासाठी पुणे विमानतळांशी संबंधित सर्व घटकांचे अभिनंदन देखील करतो। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने स्पीकर ऑफ द केनेसेट मेडल पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, इस्रायल या। कोणत्या? तर इस्रायल या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रायल या देशाने स्पीकर ऑफ द केनेसेट मेडल या सर्वोच्च संसदीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। तर या पुरस्काराशी संबंधित आपण महत्त्वाच्या बाबी पाहून घेऊयात।
तर पहिले भारतीय पंतप्रधान, तर हा बहुमान मिळवणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. आणि दिनांक, तर हा पुरस्कार 25 फेब्रुवारी 2026 रोजी जेरुसलेम मधील इस्रायली संसद केनेसेट येथे एका विशेष सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आला आहे. तर कोणी प्रदान केला, तर केनेसेटचे अध्यक्ष अमीर ओहाना यांनी हा मेडल पंतप्रधान मोदींना प्रदान केला. कारण काय आहे, तर भारत आणि इस्रायल मधील धोरणात्मक संबंध मजबूत करण्यासाठी आणि पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक नेतृत्वाखालील योगदानासाठी हा गौरव करण्यात आला आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांकडून सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे दुर्मिळ जागतिक नेते ठरले आहेत. आणि 2018 मध्ये त्यांना पॅलेस्टाईनचा सर्वोच्च सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन प्रदान करण्यात देखील आला होता. यानंतर पुढील प्रश्न तिसरा पाहूयात. तर UN आणि WHO यांच्या पुढाकाराने ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सचिन तेंडुलकरजी यांची. कोणाची, तर सचिन तेंडुलकर यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर युनायटेड नेशन्स आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने रस्ता सुरक्षिततेसाठी म्हणजेच रोड सेफ्टीसाठी ग्लोबल चॅम्पियन म्हणून क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली आहे. आणि रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता वाढवणे आणि सुरक्षित ड्रायव्हिंग सवयींना प्रोत्साहन देणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात. तर सचिन तेंडुलकरला UNच्या जागतिक मोहिमेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, जे सुरक्षित रस्त्यांसाठी जगभरातील प्रतिष्ठित व्यक्तींसोबत काम करणार आहेत. तर या उपक्रमाचे उद्दिष्ट सीट बेल्ट, हेल्मेटचा वापर, मर्यादित वेग आणि मद्यपान करून गाडी न चालवणे यांसारख्या नियमांबाबत जनजागृती करण्याचा आहे. आणि सचिन यापूर्वी युनिसेफचे साऊथ एशियासाठीचे सचिद्दा दूत म्हणून कार्यरत होते, म्हणजेच ब्रँड अँबॅसेडर होते. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा. तर देशातील पहिल्या 1000 ग्रामपंचायतींच्या शाश्वत विकास रँकिंग मध्ये आपल्या महाराष्ट्रातील 192 ग्रामपंचायतींनी स्थान मिळवून देशामध्ये कितवा क्रमांक पटकावला आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, पहिला क्रमांक पटकावला आहे. कितवा, तर पहिला. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर देशातील पहिल्या 1000 ग्रामपंचायतींच्या सुपोषित ग्रामपंचायत अभियान शाश्वत विकास रँकिंग मध्ये आपल्या महाराष्ट्रातील 192 ग्रामपंचायतींनी स्थान मिळवून देशामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. आणि सुपोषित ग्रामपंचायत अभियान अंतर्गत आरोग्य, माता आणि बालसंगोपन व कुपोषण कमी करण्याच्या प्रयत्नांमुळे राज्याने हे यश मिळवलेले आहे. यानंतर महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर स्थान देशामध्ये अव्वल स्थान, पहिला क्रमांक, ग्रामपंचायतींची संख्या आहे एकूण 192. आणि अभियान, तर सुपोषित ग्रामपंचायत अभियान शाश्वत विकास उद्दिष्टांचे स्थानिकीकरण. आणि प्रमुख कामे, तर पोषण वाटिका, भरड धान्याचा वापर आणि अंगणवाडी सेविकांचे प्रयत्न. आणि या कामगिरीमुळे आपल्या महाराष्ट्राने देशामध्ये अग्रस्थान मिळवलेले दिसून येत आहे. यानंतर पाचवा प्रश्न, भीमाशंकर मंदिराच्या सभामंडपाच्या कामाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तर हे मंदिर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए ते आहे पुणे या जिल्ह्यामध्ये. कोणत्या, तर पुणे. तर विद्यार्थ्यांनो, भीमाशंकर मंदिराच्या भव्य सभा मंडपाच्या कामाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिर महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. आणि खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये स्थित या मंदिराच्या सुमारे 2750 चौरस फुटांच्या सभा मंडपाचे काम केवळ 4 महिन्यांमध्ये पूर्ण केले जात आहे. तर महत्त्वाचे मुद्दे सर्वांनी लक्षात ठेवा. जिल्हा कोणता आहे, तर जिल्हा आहे पुणे हा जिल्हा, तालुका खेड. आणि विशेषतः तर पारंपरिक पद्धतीने 48 कोरीव दगडी खांबांचा वापर करून एकाच वेळी 2 किंवा 3 मोठे दगडी ब्लॉक वापरून कमी वेळेमध्ये हे बांधकाम केले जात आहे. तर याचा संदर्भ सर्वांनी लक्षात ठेवा. तर पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा हा एक मोठा भाग आहे. यानंतर 6वा प्रश्न,
तर ICC महिला T20 विश्वचषक 2026 चे आयोजन 12 जून ते 5 जुलै या कालावधीमध्ये कोठे होणार आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए इंग्लंड आणि वेल्स मध्ये. कोठे? तर इंग्लंड व वेल्स. तर विद्यार्थ्यांनो, ICC महिला T20 विश्वचषक 2026 चे आयोजन इंग्लंड आणि वेल्स मध्ये होणार आहे आणि या स्पर्धेचे काही महत्त्वाचे तपशील आपण पाहून घेऊयात. कालावधी 12 जून ते 5 जुलै 2026. उद्घाटन सामना तर 12 जून रोजी बर्मिंगहॅम मधील एजबॅस्टन स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध श्रीलंका असा होणार आहे आणि अंतिम सामना तर 5 जुलै रोजी लंडन मधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे आणि सहभागी संघ तर या स्पर्धेमध्ये एकूण 12 संघ सहभागी होणार असून एकूण 33 सामने खेळवले जाणार आहेत. यानंतर 7वा प्रश्न, तर पॅलेस्टाईन देशाने सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईनने कोणाला सन्मानित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले आहे. यानंतर पुढील प्रश्न 8वा पाहूयात. कोणत्या राज्याने बेरोजगार युवकांसाठी बांगलार युवा साथी योजना नुकतीच सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, पश्चिम बंगाल या राज्याने. कोणत्या? तर पश्चिम बंगाल. तर विद्यार्थी मित्रांनो, बेरोजगार युवकांसाठी पश्चिम बंगाल या सरकारने बांगलार युवा साथी ही योजना नुकतीच सुरू केली आहे आणि या योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये देखील आपण पाहूयात. आर्थिक मदत, तर पात्र बेरोजगार तरुणांना दरमहा 1500 बेरोजगारी भत्ता दिला जाणार आहे. पात्रता, अर्जदार पश्चिम बंगालचा रहिवासी असावा, त्याचे वय 21 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावे आणि तो किमान 10वी उत्तीर्ण असायला हवा. आणि याचे उद्देश आहे सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी शोधताना किंवा कौशल्य विकास करताना आर्थिक आधार देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. आणि याची अंमलबजावणी, तर ही योजना 1 एप्रिल 2026 पासून अधिकृतपणे लागू केली जाणार असून याचे अर्ज फेब्रुवारी 2026 मध्ये स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे. यानंतर 9वा प्रश्न, हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे. महत्त्वाचा प्रश्न, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर मराठी भाषा गौरव दिवस कधी साजरा केला जात असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 27 फेब्रुवारी या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. केव्हा? तर 27 फेब्रुवारी म्हणजेच आज. तर विद्यार्थ्यांनो, मराठी भाषा गौरव दिवस दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जात असतो आणि हा दिवस साजरा करण्यामागची काही प्रमुख माहिती देखील आपण सविस्तर पाहून घेऊया. तर कुसुमाग्रज यांची जयंती, तर आपल्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी आणि नाटककार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे त्यांचे टोपण नाव आहे कुसुमाग्रज, यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जात असतो. शासकीय घोषणा, तर महाराष्ट्र शासनाने 21 जानेवारी 2013 रोजी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाला मराठी भाषा गौरव दिवस म्हणून घोषित केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, उद्देश काय आहे याचा? तर मराठी साहित्यातील कुसुमाग्रजांचे योगदान आणि मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातोय. आणि महत्त्वाची नोंद, तर 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस असतो, तर 1 मेला महाराष्ट्र दिन हा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. तर या वर्षीचा मराठी भाषा गौरव दिन अधिक खास आहे कारण मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न, तर 42व्या सुरश्री केसरबाई केरकर संगीत महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पणजी गोवा मध्ये करण्यात आले आहे. कोठे करण्यात आले आहे? तर पणजी गोवा. तर विद्यार्थी मित्रांनो, 42व्या सुरश्री केसरबाई केरकर संगीत महोत्सवाचे आयोजन पणजी गोवा या ठिकाणी करण्यात आले आहे आणि या महोत्सवाशी संबंधित काही महत्त्वाचे तपशील आपण पाहून घेऊयात सविस्तरपणे. तर ठिकाण दीनानाथ मंगेशकर कला मंदिर कला अकादमी काम्पाल पणजी आणि कालावधी 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 आहे. उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले आणि आयोजक तर गोवा कला अकादमी. यानंतर विद्यार्थ्यांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचे. तर चला प्रश्न पाहूयात. फेब्रुवारी 2026 मध्ये नेदरलँड देशाचे पहिले समलैंगिक आणि सर्वात तरुण पंतप्रधान कोण
बनल्या आहेत. तर सर्वांनी या प्रश्नाची उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी कॉमेंटमध्ये सांगा. तर चला जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर विद्यार्थ्यांनो भेटूया आता आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.